दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातल्याची आणखीन एक घटना समोर आली आहे। अकोला शहरातील उमरी भागात चोरट्यांनी एका सैनिकाच्या घराला लक्ष्य करत सुमारे 4.5 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरातील कुटुंबीय हे लग्न प्रसंगासाठी बाहेर गावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातून अंदाजे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, 50,000 रुपयांची रोकड आणि इतर किमती वस्तू असा एकूण 4.5 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला। घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे। दिवाळीच्या काळात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्ही दिनांक 24/10/2025 ला काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त कोलखेड जागीरला गावी गेलो होतो। आमची घरची पूर्ण मंडळी गेली होती आणि ती 24 तारखेपासून तर आजपर्यंत घर बंद होतं। आज मी घरी आलो, घर उघडून पाहिलं तर दाराची कुंडी आणि कुलूप अस्ताव्यस्त तुटलेलं होतं। आतमध्ये जर गेलो कपाटाकडे, बेडरूम मध्ये जे कपाट आहे त्या कपाटामध्ये सर्व सामान व्यस्त होतं। त्याच्या ड्रॉपमध्ये 10 ग्रामची एक चेन, 10 ग्रामची एक पोत, 7 ग्रामची एक अंगठी आणि 3 ग्रामची अंगठी, रोख रक्कम 50,000 आणि 20 ते 25,000 रुपयाच्या तोरड्या, असं जे एवढं जे साहित्य पूर्ण गायब झालेलं होतं। तक्रार दाखल केली का? आम्ही सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार दाखवून आता झालेला आहोत। अंदाजे किती नुकसान झालं? अंदाजे नुकसान झालं ते 2,70,000 ते 75,000 पर्यंत। माझं नाव संजय रामभाऊ तायडे, मी माजी सैनिक आहो आणि मी सध्या ऑन ड्युटी एसटी डेपोला कर्मचारी म्हणून आम्ही एस्को गार्ड मध्ये, आणि माझा मुलगा सुद्धा माजी सैनिक आहे, सैनिक आहे, सध्या ऑन ड्युटी आहे तो, आणि माझी मिसेस शिक्षिका आहे।